सखी सावली काव्यांजली। अगं ठीक आहे आशीर्वाद द्या ना। सुखी राहा। माझं सुख खरं तर तुमच्या बरोबरच आहे। तुम्ही सुखी असलात ना तर मी पण सुखी राहीन। तुझ्याबरोबर मी सुखी असू शकत नाही। माझं सुख म्हणजे फक्त श्रेष्ठ। ठीक आहे। आज यांच्या डोळ्यात बघूनच कळलं मी किती सुंदर दिसते ते। उशीर होतोय आशू। आशू आशू अगं आवरलं की नाही तुझं? आई मी कशी दिसते? अगं बाई किती सुंदर दिसतेस ग। आशू तुझ्याकडे प्रीतमचा नंबर आहे ना? हो। फोन कर त्याला। अगं कसं आहे तू त्याच्या सतत जवळ जवळ राहशील की नाही तर त्याचं लक्ष जाईल ना तुझ्याकडे। कर 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 फोन कर फोन कर। आता नको गाई। आता नको काय? मग काय मुहूर्त बघायचंय? फोन कर म्हटलं ना। छान बोला छान बोल। बघ कट केला त्यांनी। सांगितलं होतं ना मी तुला। ठीक आहे परत कर। अंजली ते फोन कर। हा आवाज येतोय? हा प्रीतम कसे आहात तुम्ही? तुम्ही स्वतःहून कॉल केला मला बरं वाटलं। मला तुमच्याशी बोलायला खूप आवडतं। ते काय ना आपण एकाच इंडस्ट्रीमध्ये काम करतो ना मला थोडा गायडन्स हवा होता। कधी? आज? हो चालेल भेटूया आपण। अगं प्रीतमने कॉल कधी कट केला कळलंच नाही मला आणि मी बोलतच राहिले। आशू हे बघ प्रीतम खूप मोठे स्टार आहेत। त्यांच्याशी आपली ओळख असावी, त्यांनी आपल्याशी सतत बोलावं असं वाटण्यात काही चूक नाही। पण असा देखावा करायची गरज नाही आशू। ए काय देखावा करते ग ती? हा तिने सांगितलं ना प्रीतमचा फोन बोलता बोलता कट झालाय। माझे आशू खोटं बोलत नाही। तूच सतत त्या प्रीतमच्या मागे मागे करत असते। आशूचं तसं नाहीये। प्रीतम स्वतःहून फोन करतो तिला, बोलतो तिच्याशी। समजलं? उगाच जळू नको तिच्यावर। काकू ते जाऊ दे सगळं। मला आत्ताच अक्काईचा फोन आला होता। ती म्हणाली उशीर करू नका। चल आपण निघूया। असं निघायचंय? ह्या अवतारात येणार आहेस तू मंगळागौरीला? अगं मी तिथे जाऊनच तयार होणार आहे। अक्काई म्हणाली की ती स्वतःहून तयार करणार आहे मला। चला आपण निघूया। अक्काईनं फारच डोक्यावर बसून ठेवलंय तुला। पण आता प्रीतमकडे तुझी डाळ शिजू देणार नाही मी। आशू आणि त्याचं जुळून देण्यासाठी आजपासूनच जोरदार प्रयत्न करणार आहे मी। बघशीलच। चला सगळी तयारी झाली? हो खूप सुंदर दिसत। छान दिसत छान।
आवरलं सगळं? किती सुंदर दिसताय तुम्ही दोघी. हो ना. काय ग बाळा, कशी आहेस? छान. आम्ही तयारी करतो. हो हो कर. ये. सगळी तयारी लक्षात आहे की तुझ्या? अरे वा. या वर्षी माझं उद्यापन झालं, पण माझी इच्छा आहे की पुढच्या वर्षी तुझी मंगळागौर अगदी थाटामाटात व्हायला हवी. हो तर अगदी थाटामाटात होणार आहे तिची मंगळागौर. तसं सासर बघितलंय मी, अगदी हौशी हौशी सासर बघितलंय मी तिच्यासाठी. सासर तर हौशी असणारच आहे, पण मुलगा सुद्धा अगदी तुझ्या मनासारखा मिळणार आहे तुला. अगदी राजकुमारासारखा. हिच्यासाठी कशाला हवाय राजकुमार? नाही म्हणजे तिला कसा तिच्यासारखा जेमतेम साधा सुद्धा मुलगा बघू. आणि राजकुमार मात्र माझ्या आशूसाठी बघायला हवा. माझी आशू फार शिकलीये. अहो तिला लोकांमध्ये उडवस कशी करायची माहितीये, वागायचं बोलायचं माहितीये. आणि नाही का हल्लीच्या मुली काय त्या असतात नाही का, काय ग ते मॉड काय मॉडर्न. हा मॉडर्न आहे माझी आशू. सुनंदाताई, नुसतं मॉडर्न असून चालत नाही, संसार पण करायला यायला पाहिजे. हो मग लाखात एक आहे अंजली. ज्या घरी जाईल ना लक्ष्मीच्या पावलाने जाईल, नंदनवन करेल त्या घराचं. हो खरंच तिच्या आयुष्यात राजकुमारच येणार आहे आणि दोघांचं सोनच होणार आहे. सर्व पूजा संपन्न झाली आहे. आता नमस्कार करा. आता म्हणा गौरी गौरी सौभाग्य दे. गौरी गौरी सौभाग्य दे. आता म्हणा माझ्या पतीला निरोगी आणि समृद्ध आयुष्य मिळू दे. माझ्या नवऱ्याला समृद्ध आणि निरोगी आयुष्य मिळू दे. आता सगळ्यांना प्रसाद द्या. काव्या, आई काय करतेस? हे काय प्रसादाची तयारी. तुला काही हवं होतं का? आई काय झालं? मला तुझ्याकडून वाण हवंय. वाण? कसलं? आशू आणि प्रीतमचं लग्न जुळवून दे ना. आज मधुराताई पण इथे आहेत. बोलशील? आई अगं प्रीतम बरोबर काय झालं हे माहितीये ना तुला? फार दिवस झाले नाहीयेत त्याला. बरोबर आहे तुझं, पण अगं आज चांगला योग जुळून आलाय. मधुराताई मीनाक्षीताई दोघी एकत्र आहेत आणि ठरलं तर ठरून जाईल ना लगेच. आज बोल ना काव्या त्यांच्याशी. आई मला नाही वाटत ही वेळ योग्य आहे हे सगळं बोलायला. काव्या कुठे आहेस ग तू? आले आई. घरात सगळी पूजेची गडबड चालू आहे. हॅलो.
हॅलो अंजली, तुम्ही काव्या बहिणीच्या घरी आहात का? तो मंगळागौरीचा कार्यक्रम सुरू झाला का? हो, पूजा झाली आत्ताच. खेळ खेळायला थोड्या वेळात सुरू करू. माझं जरा एक काम होतं तुमच्याकडे. ऍक्च्युली आहे ना, माझं वॉच शिवादादाच्या घरीच राहिलं. प्लीज ते तुम्ही त्यांच्याकडनं मागून घेता का? मी तुमच्याकडून नंतर कलेक्ट करेन. हो चालेल. ओके बाय. प्रीतम, हा थँक्यू. का? काल तुम्ही शिवादाचं लग्न जुळवून द्यायला जी मदत केली त्याबद्दल. अंजली, कालपासून तिसऱ्यांदा तुम्ही थँक्स म्हण. बरं ठीक आहे. ओके ठेवतो. प्रीतम, तुम्ही छत्री नेलीत का सोबत? छत्री नाही. काल पण तुम्ही आणली नव्हतीत ना, आणि पाऊस कधीही येऊ शकतो. उगाच तुम्ही भिजाल आणि आजारी पडाल त्याबद्दल. नाही, आज कॅरी नाही केली. नेक्स्ट टाइम कॅरी करेन. ठेवू आता? हो. ओके. काय चाललंय माझं? नुसता आवाज ऐकला तरी धडधड होते. मला सारखं त्यांच्याशी बोलावं असं का वाटतंय? हो ऐका, माझी जी पहिली मंगळागौर होती ना, त्याची तर गंमतच वेगळी होती. नाही काय आहे, ही पुरुषांना एंट्री नसते आपल्या खेळात, आणि ह्यांना मला खेळताना पाहायचं होतं. मग काय केलं यांनी? चोरून पाहिलं. काय ग, विशूनी पण तुला चोरून पाहिलंय का? मावशी तुम्ही पण ना. अगं लाजली की. ताई, या आजकालच्या पोरी आपल्यापेक्षा खूप जास्त रोमॅन्टिक आहेत. हे बघ, खेळ चालू असताना ना नीट सगळीकडे लक्ष द्या. माझी खात्री आहे विशू तुला ना चोरून नक्की पाहिल. अंजली, तू आता हसू नको. पुढच्या वर्षी तुझ्या घरी येणार आहे, तुझी पण असणार आहे मंगळागौर. तेव्हा आम्ही सगळ्या असणार तिथे. मग बघू ना तुझा नवरा काय करतो ते. काय बघणारच आहे आम्ही. बर चला, मस्त मूड झालाय. आता या बरोबर आपल्याला काव्या स्पेशल कॉफी पण हवी आहे. काय हो, आत्ता आणते. थांब तू, तुझी मंगळागौर आहे आज. अगं, तुझ्या हातची स्पेशल कॉफी तू मला शिकवली आहेस, मी बनवणार. सगळे पिणार आहेत ना कॉफी? हो. मी पण पिणार. ओके. अशू, मी पिणार काय? कधी अंजली बघ कशी पुढे पुढे करते, सगळ्यांचं मन जिंकते. असं होऊन चालणार नाही आपल्याला. काहीतरी करावं लागेल. पण आता काय करायचं? काय करायचं? अशू, आलोच. अंजली, कॉफी करतेस? हो. फराळाचंही काहीतरी पाहायला हवं ना. माहित नाहीये का कुठे ठेवलंय? हो माहिती आहे, अक्काईने सांगून ठेवलं होतं. छान.
काय आणलंय ग फराळासाठी? अरे वा वा, छान छान. अंजली, तू आता बघच तुझ्या कॉफीची आणि तुझी कशी वाट लावते ते. भर भर अगं, पाहुणे वाट बघताय तिथं. रावर भरभर. दे, हे आम्ही घेऊन जातो, तू कॉफी घेऊन ये. हा ठीक आहे, चल आशू, चल चल चल. आशू, आता बघ काय मजा येणार आहे. आता कळेल लोकांना, हिला साधी कॉफी सुद्धा करता येत नाही. साखरेच्या ऐवजी मीठ घातलेली कॉफी. अंजली, ही कॉफी तू केलीस? हो